नमस्कार व्ह्यूअर्स, मी डॉक्टर बाळासाहेब शेडबाळे डॉक्टर द वॉकर या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे नवरात्रोत्सवातील उपक्रम आम्ही आता सध्या आमच्या ग्रुपच्या वतीनं हाती घेतलेले आहेत. यामध्ये काल आम्ही सुरुवात सांगवडे येथील नृसिंहदर्शनाने केली आणि आज दुसऱ्या दिवशी पट्टण कोडोली येथे विविध मंदिरांचं दर्शन या उपक्रमाने साजरं करत आहोत. त्यासाठी आम्ही पहाटे आज अंतर चालायचं कमी असल्यामुळे आज थोडं उशिरा निघालो, म्हणजेच 5 वाजता निघालो आणि आम्ही पट्टण कोडोली येथे पोहोचलो. सुरुवातीला आम्ही पट्टण कोडोलीचं ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिर येथे पोहोचलो. येथेही आकर्षक रोषणाई सजावट केलेली होती. आम्ही सुरुवातीला कल्लेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर तेथेच बाजूला असलेल्या दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि तेथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि तिथून जवळच असलेल्या श्री राधाकृष्ण मंदिर येथे पोहोचलो. हे मंदिर नवीनच झालेलं आहे, पण अत्यंत सुंदर रेखीव मंदिर. या मंदिरातील मूर्ती तर अप्रतिम आहे. हे पहा, या मूर्ती अतिशय सुंदर मनमोहक मूर्ती. येथे आम्ही दर्शन घेतलं आणि येथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि पट्टण कोडोली येथील सुप्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव मंदिर येथे पोहोचलो. या मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केला. हे आहे विठ्ठल बिरदेव मंदिर देवस्थानचं कार्यालय आणि हे आहे मंदिरावरील अत्यंत सुबक असा देखावा. हे आहे मंदिर आणि मग आम्ही मंदिरात आत प्रवेश केला. नवरात्री उत्सवामुळे या ठिकाणी दीप तेवत ठेवलेला होता आणि आम्ही या मंदिरामध्ये गेल्यानंतर आज थोडी आकर्षक सजावट करण्याचा प्रयत्न चालू होता. महिलांचा फुलांच्या माळा अडकवलेल्या होत्या. या ठिकाणी जाऊन आम्ही दर्शन घेतलो. दर्शन घेऊन आम्ही सर्वजण बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर नेहमीच्या आमच्या ग्रुपच्या पद्धतीप्रमाणे आम्ही बाहेर आल्यानंतर मंदिर परिसरात 2 फोटो घेतले. आज हे दर्शन झाल्यानंतर उद्या आमचं श्री अंबाबाई दर्शन कोल्हापूर हे 25 किलोमीटर चालत जाऊन दर्शन घ्यायचं असा उद्याचा आमचा उपक्रम आहे आणि या उपक्रमासाठी आम्हाला रात्रीच निघावं लागणार आहे, कारण या उपक्रमामध्ये आमची सदस्यांची संख्या जास्त असणार आहे. कदाचित महिलाही आमच्यासोबत असतील, त्यामुळे थोडं लवकर जाऊन आम्हाला तिथं पोचावं लागेल आणि तिथं पहाटे दर्शन घेऊन काकड आरतीच्या वेळेला दर्शन घेऊन आम्ही परत येणार आहोत. हे मंदिराची जुनी कमान आहे, पण यावर्षी याला प्रेशरने वाळूचा मारा करून अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीनं साफ केलेलं आहे. जणू काही बांधकाम आत्ताच केलेलं आहे अशा पद्धतीनं ही स्वच्छता झालेली आहे. दोन्ही बाजूला लाल दगडामध्ये
नवीन कमानी बांधण्यात आलेल्या आहेत. त्याचं पण काम नुसतंच अंतिम टप्प्यात आहे. तेही काम पूर्ण होईल. सध्या यात्रा जवळ आलेली आहे या देवाची. आणि अशा पद्धतीने दर्शन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही आमचे 2 फोटो घेतले आणि परत येत असताना या मंदिराशेजारीच असलेला आम्ही चहा घेतला आणि आम्ही परत गावाच्या दिशेने यायला सुरुवात केली. आजच्या या उपक्रमामध्ये आमच्या ग्रुपमधले टोटल 11 जण सहभागी झालो. उद्याच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी अजून ही संख्या वाढणार आहे. वर्षालाच नवरात्री उत्सवामध्ये आमचे हे उपक्रम असतात. रोजच 8 ते 10 किलोमीटर चालणे सकाळी हे सर्वांचंच व्यायाम असल्यामुळे 20-25 किलोमीटर चालणं फारसं जड जात नाही. आणि हे उपक्रम राबवण्यापाठीमागचा आमच्या ग्रुपचा उद्देश म्हणजे सर्वांनी लवकर उठावं, मॉर्निंग वॉक करावं आणि तंदुरुस्त राहावं. परत आम्ही गावात आलो त्यावेळेला आम्हाला दुर्गामाता दौड चालू असलेली दिसली. आम्ही तिथं पण थोडा वेळ थांबलो. दुर्गामाते दौडचं शूटिंग केलं. त्यांच्याबरोबर थोडं सहभागी झालो. या दुर्गामाता दौडमध्ये या आमच्या गावातील दुर्गामाता दौडचे ज्यांनी सुरुवात केली ते उमेश शिंदे पण होतेच. ही दुर्गामाता दौड यांच्याबरोबर आम्ही थोडं सहभागी झालो आणि त्यांच्याबरोबर आम्ही थोडं चालत मग आम्ही थोडं अलग झालो आणि आम्ही परत पुढे गेलो. अशा पद्धतीने आजचा हा आमचा उपक्रम श्री विठ्ठल बिरदेव मंदिर, कल्लेश्वर मंदिर व राधाकृष्ण मंदिर दर्शन पट्टणकोडोली हा आमचा उपक्रम पूर्ण केलो. आणि आम्ही सकाळी साधारण 7च्या दरम्यान सुखरूप घरी पोहोचलो.